Manoj Zarange Patil, who led the Maratha reservation agitation, is with us. मनोज जी नमस्कार। नमस्कार। ये बताइए, आप यहाँ आए हैं महाराष्ट्र से, क्या वजह है? क्या ये आंदोलन अब राजनीतिक रूप ले रहा है या ये छात्रों का आंदोलन है? आप क्यों आए? नाही, हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, त्यांचं आहे। अजिबात हे राजकीय आंदोलन नाही आहे। याला कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करू नये। गोरगरिबांचे लेकरं न्यायासाठी भांडतायत, पण मग आपण का आलाय? गोरगरिबांचे विद्यार्थी हेच देशाचं भविष्य आहे। यांच्याच आईबापानं मोदी साहेबाला सत्तेवर बसवले देशातल्या। आज मोदी साहेबांना ती आठवण नाही राहिली। हे मोदींच्या विरोधाचं आंदोलन झालंय की छात्रांच्या सिस्टम कसं बदलायचं त्याचं आंदोलन आहे? हे मोदी विरोधी झालंय की छात्रांचे प्रश्न कसे मिटवायचे? महाराष्ट्र सरकारनं नंतरच्या काळात मराठा आंदोलनाची दखल घेतली आणि डाग पुसून टाकला। तसंच मोदी साहेबांनी सुद्धा हे मोदी विरोधी आंदोलन म्हणायचं नसेल तर मोदी साहेबांना इथं लोक पाठवून यांना न्याय द्यावा, हेच लोक म्हणतील मोदी साहेब आमचे आहेत। ते जर तुम्हाला नुसतं एक राजीनामा मागितला साधा, सरकार बरखास्त करा म्हणून नाही सांगितलं, ज्या मिनिस्टरची चूक आहे त्यांना राजीनामा द्या म्हणून सांगितलं, तुम्ही हसत हसत या जनतेचं म्हणणं स्वीकारायला पाहिजे होतं मोदी साहेब, हसत हसत। नाही, पण सिस्टम बदलणार का एका मंत्रीच्या राजीनामानंतर? आधी वाटत होतं बदलल, तुम्ही जर राजीनामाच घेत नाही तर आता वाटतं सिस्टम कोणतीच बदलू शकत नाही।